जय हिंद मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या स्वराज्य करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्यांचे वारंवार परीक्षेला पडणारे 25 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत ए वर्धा, बी औरंगाबाद, सी सिंधुदुर्ग आणि डी कोल्हापूर। याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सिंधुदुर्ग। पुढील प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, अंबोली, गडचिरोली। याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी अंबोली। पुढील प्रश्न क्रमांक 3, सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? ए गोंदिया, बी हिंगोली, सी इचलकरंजी, डी पालघर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी पालघर। पुढील प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? याचे पर्याय आहेत ए 38, बी 29, सी 36, डी यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 36। पुढील प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? पर्याय ए अमरावती, बी पुणे, सी यवतमाळ, डी अहमदनगर। याचे योग्य पर्याय आहे पर्याय डी अहमदनगर। पुढील प्रश्न क्रमांक 6, कोणते खनिज रेडी या बंदरातून निर्यात केले जाते? याचे पर्याय आहेत चुनखडक, क्रोमाइट, लोहखनिज आणि मॅग्नेशियम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी लोहखनिज। पुढील प्रश्न क्रमांक 7, लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे? पर्याय ए इचलकरंजी, बी सोलापूर, सी सावंतवाडी, डी यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सावंतवाडी। पुढील प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? याचे पर्याय आहेत ए रत्नागिरी, बी कोल्हापूर, सी सिंधुदुर्ग, डी सोलापूर। याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सिंधुदुर्ग। पुढील प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? ए श्रीवर्धन, बी सावंतवाडी, सी दापोली, डी चिपळूण। याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी दापोली। पुढील प्रश्न क्रमांक 10, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारलेले पतित पावन मंदिर कोठे आहे? याचे पर्याय आहेत ए नंदुरबार, बी माणगाव, सी सिंधुदुर्ग, डी रत्नागिरी। याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी रत्नागिरी। पुढील प्रश्न क्रमांक 11, म्यानमारच्या थिबा राजाची समाधी असलेला थिबा पॅलेस कोठे आहे? याचे पर्याय आहेत सोलापूर, बी रायगड, सी सिंधुदुर्ग, डी रत्नागिरी। याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी रत्नागिरी। पुढील प्रश्न क्रमांक 12, रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? पर्याय ए अलिबाग, बी गढवाल, सी कुलाबा, डी पाचाड। योग्य पर्याय आहे सी कुलाबा। पुढील प्रश्न क्रमांक 13, खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए ठाणे, बी रायगड, सी रत्नागिरी, डी पुणे। याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी रायगड।
पुढील प्रश्न क्रमांक 14. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए ठाणे, बी पालघर, सी रत्नागिरी, डी रायगड. याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी रायगड. पुढील प्रश्न क्रमांक 15. रायगडावर टिंबटिंब यांची समाधी आहे. याचे पर्याय आहेत ए लोकमान्य टिळक, बी विनोबा भावे, सी छत्रपती शिवाजी महाराज, डी रामदास स्वामी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी छत्रपती शिवाजी महाराज. पुढील प्रश्न क्रमांक 16. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए पालघर, बी अकोला, सी रायगड, डी सिंधुदुर्ग. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी रायगड. पुढील प्रश्न क्रमांक 17. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव शिरडोन हे रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय आहेत ए कर्जत, बी उरण, सी पनवेल, डी रोहा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी पनवेल. पुढील प्रश्न क्रमांक 18. रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला? पर्याय ए पाचाड, बी शिरडोन, सी शिवथरगड, डी यापैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शिवथरगड. पुढील प्रश्न क्रमांक 19. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? पर्याय आहेत ए बिहू, बी माडिया नृत्य, सी नमन, डी लावणी. याचे योग्य पर्याय आहे पर्याय सी नमन. पुढील प्रश्न क्रमांक 20. टिंबटिंब या ठिकाणास पालघरचे महाबळेश्वर असे म्हणतात. याचे पर्याय आहेत ए डहाणू, बी सातपाटी, सी जव्हार, डी वसई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी जव्हार. पुढील प्रश्न क्रमांक 21. घारापुरी एलिफंटा लेणी टिंबटिंब जिल्ह्यात आहेत. पर्याय आहेत ए रायगड, बी पालघर, सी मुंबई, डी ठाणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए रायगड. पुढील प्रश्न क्रमांक 22. मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? याचे पर्याय आहेत ए ठाणे, बी रायगड, सी सिंधुदुर्ग, डी पालघर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी रायगड. पुढील प्रश्न क्रमांक 23. रायगड जिल्ह्यात टिंबटिंब येथे सुपारी संशोधन केंद्र आहे. याचे पर्याय आहेत ए अलिबाग, बी महाड, सी पनवेल, डी श्रीवर्धन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी श्रीवर्धन. पुढील प्रश्न क्रमांक 24. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? पर्याय ए पालघर, बी ठाणे, सी रायगड, डी वाशिम. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी रायगड. पुढील प्रश्न क्रमांक 25. रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब हे धबधब्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. ए माथेरान, बी खोपोली, सी महाड, डी पनवेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी खोपोली. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 25 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. हा शेवटचा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. ठाणे शहराचे प्राचीन नाव काय होते? ठीक आहे, पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट्स करायचे आहे. आपले प्रश्न आवडले असतील तर सर्वांनी आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ वारंवार बघा. हे सर्व प्रश्न परीक्षेला वारंवार पडलेले आहेत. ठीक आहे, चला तर मग असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओला भेटूया. तोपर्यंत जय हिंद,